चॅनल फन लर्निंग विथ वनश्री. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 6th स्टँडर्डचे इंग्लिश बालभारतीचा हा जो चॅप्टर आहे 2.2 द मिडनाईट स्टिच. फर्स्ट ऑफ ऑल आपण याची वॉर्मअप एक्सरसाइज जी तुम्हाला दिलेली आहे ती सॉल्व करूया. मॅच द फॉलोविंग. एका बाजूला बघा प्रोफेशनल्स दिलेले आहे आणि दुसऱ्या बाजूला ते काय काम करतात, द वर्क दे डू. ते काय काम करतात त्याच्याशी तुम्हाला काय करायचं आहे, मॅच द फॉलोविंग करायचं आहे. आर्किटेक्टचं काय काम असतं, आर्किटेक्ट काय करत असतो, डिझाईन्स बिल्डिंग. नंतर आहे डाटा सायंटिस्ट. डाटा सायंटिस्टचं काम असतो ॲनालिसिस डाटा. नंतर आर्किओलॉजिस्टचं काय काम असतं, स्टडीज अँशियंट ह्युमन हिस्ट्री. नंतर आहे न्यूट्रिशनिस्ट, त्याचं काम असतं प्लॅन्ट्स डाएट. त्यानंतर आहे ॲनिमेटर. ॲनिमेटर काय करत असतो, क्रिएट्स कार्टून. तर अशा पद्धतीने हे प्रोफेशनल्स होते आणि ते काय काम करतात ते दिलेलं आहे. आता ही जी स्टोरी आहे आपली द मिडनाईट स्टिच, ही स्टोरी आपण रीड करूया आणि समजून घेऊया. रीड द फॉलोविंग. फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला कॅरेक्टर्स दिलेले आहे. या स्टोरीमध्ये कुठले कॅरेक्टर्स आहे मुलांना बघा. दिनू द कॉबलर. कॉबलर म्हणजे काय, जे चांभार ज्याला आपण म्हणतो, जे जुने चप्पल वगैरे शिवण्याचं काम करतात किंवा चांबड्यापासून जे चामडं असतं त्याच्यापासून नवीन चप्पल तयार करण्याचं काम करतात, त्याला कॉबलर असं म्हणतात. आणि त्याची जी वाईफ आहे धनिया, तिचं नाव आहे. आणि द फेरीज म्हणजे परी. आणि नरेटर म्हणजे काय, तर नरेटर म्हणजे जी स्टोरी सांगतोय त्याला नरेटर म्हणतात. ओके. आता इथे बघा सीन काय आहे, दिनूज वर्कशॉप. दिनू जिथे काम करतो ते देनूचं वर्कशॉप आहे. ही अँड हिज वाईफ आर बिझी मेकिंग शूज विथ देअर टूल्स. त्याची बायको आणि तो काय आहे, बिझी आहे काम करण्यामध्ये. त्याला काय बनवायचं आहे, शूज बनवायचे आहे. तर त्याच्याकडे जे पण टूल्स आहेत त्या टूल्सबरोबर तो ते काम करतो आहे. देनू, दिस इज द लास्ट पीस ऑफ लेदर अँड वी डोंट हॅव मनी टू बाय एनी मोर. आय एम अफ्रेड वी विल हॅव नो फूड फ्रॉम टुमॉरो. बघा देनूला जरा भीती वाटत आहे कारण त्याच्याजवळ हे लास्ट पीस उरलेलं आहे लेदरचं, ज्याला आपण चामडं म्हणतो. तर लेदरचं लास्ट पीस उरलेलं आहे आणि त्याच्याकडे पैसेसुद्धा नाही आहे की तो नवीन लेदर विकत घेणार आणि शूज बनवणार. म्हणून त्याला भीती वाटते की जर याच्यापासून शूज बनले नाहीत आणि ते जर आपण मार्केटमध्ये विकले नाही तर आपल्याला उद्या खायला अन्न नसणार. नो फूड फ्रॉम टुमॉरो. धनिया, डोंट वरी. धनिया त्याची जी वाईफ आहे ती म्हणते डोंट वरी, गॉड विल हेल्प अस अँड एव्हरीथिंग. म्हणजे देव, काळजी करू नकोस, देव आपल्याला मदत करेल. सगळ्या गोष्टी काय, एव्हरीथिंग विल बी राईट, म्हणजे सगळ्या गोष्टी काय होतील, व्यवस्थित होतील. नरेटर, देनू कट इज लास्ट पेअर ऑफ शूज ॲट नाईट अँड वेंट टू बेड. ही वॉज वरीड वेन ही वोक अप द नेक्स्ट मॉर्निंग अँड वेंट टू हिज वर्कशॉप. नरेटर इथे सांगत आहे की देनू काय करतो, त्याच्याजवळ जो लास्ट पेअर होता लेदरचा तो कट करून तसाच ठेवून देतो, लास्ट पेअर ऑफ शूज ॲट नाईट अँड वेंट टू बेड, आणि तो झोपायला जातो. तो त्या चांबड्यापासून एक शेवटचं शूज बनवतो, पेअर ऑफ शूज बनवतो आणि तो तिथे ते ठेवून काय करतो, झोपायला जातो. वेन ही वोक अप द नेक्स्ट मॉर्निंग अँड वेंट टू हिज वर्कशॉप ही वॉज सरप्राईज. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा तो सकाळी उठतो आणि जेव्हा तो त्याच्या वर्कशॉपला जातो, त्या वर्कशॉपमध्ये जाऊन तो जेव्हा बघतो तेव्हा त्याला तो सरप्राईज होतो. आता का सरप्राईज होते आपण बघूया. देनू, धनिया कम हिअर, लुक ॲट दिस, अ न्यू पेअर ऑफ शूज शायनिंग ब्राईट. तो त्याच्या बायकोला आवाज देत म्हणतो की इकडे ये आणि हे बघ, हे जे नवीन जुत्याची जी शूजची जोडी आहे ती काय होत आहे, शाईन करत आहे, ब्राईट शायनिंग करते. धनिया म्हणते दे आर ब्युटिफुल, आय न्यू एव्हरीथिंग वूड बी ऑल राईट, बट हू मेड दिस शूज फॉर अस. ती म्हणते की दे आर ब्युटिफुल, ते खूप सुंदर आहे, मला माहिती होतं की सगळ्या गोष्टी व्यवस्थित होणार आहे, पण मला समजत नाही आहे की हे कोण बनवलेलं आहे, कुणी रेडी केलेलं आहे. देनू सेड आय डोंट नो, मला पण माहिती नाही. नरेटर, देनू वेंट टू मार्केट अँड सोल्ड द शूज, ही बॉट मोर लेदर विथ द मनी. That night also he cut the leather for shoes and found them sewn and ready in the morning. The same thing continued night after night. देनू काय करतो, ही जी पेअर बनवलेली असते जोडी जुत्याची, तो घेऊन तो मार्केटला जातो. मार्केटला गेल्यानंतर ते जे शूज होते ते विकतो आणि त्याला पैसेसुद्धा मिळतात आणि त्या पैशामधून तो नवीन लेदर विकत घेऊन येतो. आणि दुसऱ्या रात्री तो काय करतो, त्या शूजसाठी तो लेदर काय करतो, कट करून ठेवतो आणि तसं करून तो झोपून जातो.
आणि झोपल्यानंतर तो सकाळी उठतो तेव्हा त्याला तसंच दिसतं जसं त्याने आज बघितलेलं होतं. सो आणि हे असं खूप दिवशी खूप दिवस काय होत असतं मुलांना हे घडत असतं की एक दिवशी झालं तसं नाही. तर हे रोजचं हे रुटीन झालेलं असतं की तो काय करतो ते जे लेदर आहे तो शूजसाठी कट करून ठेवतो आणि कोणीतरी ते लेदरवरून नवीन शूजची जोडी तयार केलेली असते आणि हे असं रोज घडत असतं त्याच्याबरोबर. Denu to his wife, "How can this be true? After all, who makes the shoes for us? Let us hide behind the door tonight and find out who our friends are." देनूला एक विचार येतं की असं रोज कसं काय होऊ शकतं, म्हणून तो त्याच्या वाईफला म्हणतो की हे सगळ्या गोष्टी कशा खऱ्या असू शकतात. आपण एक काम करूया की आपण ना दरवाजाच्या मागे लपून आज ह्या सगळ्या गोष्टी बघूया रात्री आणि बघूया की आपल्यासाठी हे सगळं कोण करतोय, आपला कोण खरा मित्र आहे. Narrator: That night they hid behind the door and waited. After some time, they saw 5 fairies enter their workshop. ते दरवाजाच्या मागे लपतात आणि ते वाट बघत असतात की कोण येतं आणि कोण हे सगळं शिवून जातं. आणि तेव्हा त्यांना दिसतं की 5 ज्या पऱ्या होत्या त्या तिथे येतात आणि ते त्याच्या वर्कशॉपमध्ये येतात. दे वर कॅरिंग टायनी कॉबलर टूल्स आणि त्यांच्याकडे एक छोटासा टायनी कॉबलर टूल्स म्हणजे जे सांभार लोकांकडे असतं, कॉबलर लोकांकडे असतं, जे टूल्स असतं ते छोटंसं टूल्स त्यांच्या हातात असतं. दे सॅंग अँड डान्स्ड ॲज दे सॅट डाऊन टू मेक द शूज. ते गाणं म्हणतात, ते डान्स करतात आणि ते शूज शिवायला बसलेल्या असतात. फेरीज: वी आर द 5 बिझी फेरीज. वी लाईक टू हेल्प द नीडी. वी लाईक टू फीड एव्हरीबडी एक्सेप्ट द वन्स हू आर ग्रीडी. बघा, ग्रीडी म्हणजे काय, ज्याला खूप जास्त हाव असते. हाव म्हणजे काय मुलांनो, की एखादी गोष्ट त्याच्याकडे ऑलरेडी आहे पण त्याला आणखी पाहिजे आहे, त्याला आपण म्हणूया की ग्रीडीनेस. ठीक आहे. तर फेरीजसुद्धा इथे गाणं म्हणताना काय म्हणतायत की वी आर द 5 बिझी फेरीज. आम्ही 5 या बिझी फेरीज आहोत. वी लाईक टू हेल्प द नीडी. आम्हाला गरजू लोकांना मदत करायला आवडतं. जे नीडी पीपल्स आहेत त्यांना आम्हाला हेल्प करायला आवडतं. आम्हाला फीड म्हणजे आम्हाला त्यांना जेवण द्यायला आवडतं. एक्सेप्ट द वन्स हू आर ग्रीडी. फक्त ग्रीडी लोकांना सोडून, ज्यांना खूप जास्त हाव आहे त्या लोकांना सोडलं तर आम्हाला सगळ्या चांगल्या लोकांना मदत करायला आवडतं, असं त्या गाणं म्हणत आहेत. नरेटर: दे फिनिश देअर वर्क अँड वेंट अवे. देनू अँड हिज वाईफ एंटर द वर्कशॉप. नरेटर जो सांगतोय की ते त्यांचं काम करतात, ज्या पऱ्या होत्या 5 त्यांनी त्यांचं काम केलं आणि ते त्यांच्या परीलोकात निघून गेल्यात आणि देनू आणि त्यांची वाईफ हे सगळं बघत होते. त्या गेल्यानंतर देनू आणि वाईफ त्या वर्कशॉपमध्ये येतात. देनू सेट, सच अ वंडरफुल काइंड लिटिल फेरीज दे आर. बघा, देनू म्हणतोय सच वंडरफुल काइंड लिटिल फेरीज दे आर, म्हणजे त्या किती दयाळू आणि चांगल्या फेरीज आहेत त्या. धनिया सेड, आय विल मेक सम नाईस क्लोथ्स फॉर द फेरीज. आणि धनिया म्हणते, त्याची जी बायको असते ती म्हणते की मी काय करणार आहे, मी या फेरीजसाठी छान कपडे शिवणार आहे. नरेटर: धनिया सेव्ड क्लोथ्स फॉर द फेरीज. धनिया जी आहे ती त्या लोकांसाठी काय करते, कपडे शिवते. द फॉलोविंग नाईट वेन द फेरीज केम टू द वर्कशॉप दे वर सरप्राईज. दे फाउंड 5 पेअर्स ऑफ ब्राईट अँड कलरफुल क्लोथ्स ऑन द फ्लोअर इन प्लेस ऑफ लेदर. They put them on happily and sang and danced all night. Denu and his wife never forgot their kindness and continued their work regularly. They lived happily ever after. बघा, इथे काय सांगितलेलं आहे की त्या रात्रीसुद्धा त्या फेरीज येतात पण तिथे लेदर राहत नाही. लेदरच्या जागेवर काय असतं, छान 5 सुंदर फ्रॉक्स धनियाने शिवून ठेवलेले असतात आणि जेव्हा त्या त्या फेरीज असतात ते जे फ्रॉक्स बघतात त्यांना ते खूप आवडतात. ते फ्रॉक्स घालतात आणि डान्स करतात, गाणं म्हणतात आणि एन्जॉय करतात ती अख्खी रात्र. आणि त्यानंतर देनू आणि ते आपल्या घरी निघून जातात. देनू अँड हिज वाईफ नेवर फॉगॉट देअर काइंडनेस. देनू आणि त्याची जी वाईफ होती धनिया, ते कधीही विसरू शकत नाही की परीने त्यांना किती, ह्या ज्या 5 पऱ्या होत्या त्यांनी किती मदत केली होती त्यांच्यावरती. आणि मग ते रेग्युलरली काय करतात, काम करतात. कुठल्याही मदतीची अपेक्षा न करता हे दोघेही नवरा बायको काय करत असतात, काम करत असतात. मुलांनो, वर्ड बास्केट बघूया आपण. कॉबलर: अ पर्सन हुज जॉब इज टू रिपेअर ऑर मेक शूज.
कॉबलर म्हणजे काय? एक असा व्यक्ती ज्याचं काम आहे की जे तुटलेले शूज आहेत त्याला रिपेअर करणे किंवा नवीन बनवणे. टायनी, व्हेरी स्मॉल. ग्रीडी, वॉन्टिंग मोर दॅन यू नीड, म्हणजे तुम्हाला गरजेपेक्षा जास्त पाहिजे असणे, त्याला आपण काय म्हणतो? ग्रीडी. आय होप ही छोटीशी आणि इंटरेस्टिंग स्टोरी तुम्हाला समजली असेल मुलांनो. जर ही स्टोरी समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. थँक्यू फॉर वॉचिंग.